प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या म्हणजे 18 ऑक्टोबरच्या भागात आपण बघतोय कलाने कॉफी केली आहे आणि आधी सरोजची रूम गाठली आहे. आता ती जेव्हा दरवाजा वाजवते तेव्हा सरोज जोरात ओरडते तिच्यावर, थांब, माझ्या खोलीमध्ये पाऊले टाकायचं नाहीयेस. अशी का बघतेस माझ्याकडे? माझ्या खोलीत पाऊल टाकायचं नाही याचा अर्थ माझ्या आसपास सुद्धा फिरकायचं नाहीयेस तू. मग आता कला जरा वेळ शांत बसते आणि मग म्हणते, सरोज मॅडम, मला जरा बोलायचंय तुमच्याशी. नाही म्हणजे जे काही बोलायचे ते मी इथूनच बोलणार आहे आणि जे काही मी बोलणार आहे ते तुम्ही ऐकून घ्यायचंय. त्यावर सरोज म्हणते, तू काय माझ्यावर जबरदस्ती करणार आहेस का? आता कला म्हणते, जबरदस्ती नाही हो मॅडम, मी फक्त माझी बाजू मांडते. कारण काय आहे ना, मी फक्त माझी बाजू मांडते कारण मी तुम्हाला धक्का मारलाच नव्हता. त्यावेळी जे काही घडलं ते त्यावेळी कोणी बघितलं असेल नसेल ते मला माहिती नाहीये, पण ते तुम्हाला आणि मला नक्कीच माहिती आहे. तरी सुद्धा चांदेकर जेव्हा मला हात धरून घराच्या बाहेर हाकलत होता, हात धरून घराबाहेर काढत होता, तेव्हा तुम्ही एका शब्दाने सुद्धा बोलला नाहीत आणि म्हणूनच मी खोटं ठरली आहे. आता ही सरोज म्हणते, तू कोण आहेस मला जाब विचारणारी? कला म्हणते, मी कोणी नाही हो मॅडम जाब विचारणारी, पण ज्या क्षणी चांदेकरने माझ्यावर आरोप केले त्यावेळेला मी तुमच्याकडे बघितलं होतं की तुम्ही काहीतरी बोलाल, पण तुम्ही एक शब्दही बोलला नाही आणि खरं सुद्धा बोलल्या नाहीत. त्यावर सरोज म्हणते, अच्छा, तुला असं म्हणायचं आहे का की मी खोटं बोलले? त्यावर कला म्हणते, छे छे, अजिबात नाही सरोज मॅडम, तुम्ही कुठे खोटं बोललात, पण तुम्ही एक शब्दही बोलला नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती सगळं माहीत असूनही मौन धारण करते तेव्हा अर्थच असा होतो की या सगळ्याला त्या व्यक्तीचा पाठिंबा आहे. सरोज मॅडम, मी तुम्हाला या घरात नकोय, मी तुम्हाला सून म्हणून मान्य नाहीये आणि परवा झालेल्या घटनेमुळे तुम्ही मला घराच्या बाहेर काढण्यासाठी वाटेल ते कराल हे मला अगदी व्यवस्थित कळलंय. तरी पण मी या घरात राहणार आहे आणि मी आज पण मॅडम, तरी सुद्धा मी याच घरात राहते आणि हीच गोष्ट मी तुम्हाला आज निक्षून सांगते की मी या घरातून माझा चांगुलपणा सिद्ध केल्याशिवाय जाणार नाही. म्हणजे माझा चांगुलपणा सिद्ध केल्याशिवाय मी या घरातून जाणार नाही किंवा मला इथे आयुष्यभर सून म्हणून राहायचे असंही नाहीये, पण माझ्या खरेपणाला, चारित्र्याला आणि चांगुलपणाला गालबोट लागलेलं मला चालणार नाही. तुमचे माझ्याबद्दल जे काही गैरसमज असतील ते गैरसमज दूर केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आणि जसं मॅडम तुम्ही प्रयत्न करतायत ना मी या घराच्या बाहेर जावं यासाठी, तसं मी सुद्धा आता इरीला पेटले स्वतःवरचे सगळे डाग पुसून टाकण्यासाठी. कला छान उत्तर देते ना प्रेक्षकांनो या सरोजला. आता कला तिथे कॉफी ठेवते आणि निघून जाते. कला आता स्वयंपाकघरात जाते तेव्हा ही सरोज तिच्या मागे मागे जाते मुद्दाम आणि आता कलाला बघत असते, ती ऑब्झर्व करत असते आणि रजनीताईंना म्हणते की रजनी, जरा पाणी दे ग मला. आणि आता रजनीताई त्यांना पाणी देतात. तेव्हा या सरोज मॅडम जरा वेळ कलाकडे बघत असतात बरं का, आणि कला त्यांच्याकडे. आता कला ती कॉफी बनवत असते तेव्हा सरोज आणि कला दोघी एकमेकींकडे अशी खुन्नस देऊन बघतात. तर प्रेक्षकांनो आता सरोज पाणी घेते आणि निघून जाते. रजनीताईंना कळे ना काय भानगड आहे. खरं तर मलाच नाही कळालं नेमका हा सीन दाखवला तरी कशाला. असो, तर आता ही सरोज पाणी घेते आणि निघून जाते आणि जाता जाता अशी हसते गालातल्या गालात. असो, आता हा अद्वैत आलाय आंघोळ वगैरे करून आणि त्याच्या हाताला पट्टी आहे हे त्याला कळतंय, पण आता त्याला आठवतं की रात्री त्याने कलाला सांगितलेलं असतं की माझ्या हाताला पट्टी करू नकोस. तरी सुद्धा कलाने ती पट्टी केली आहे आणि आता राग तो ती पट्टी काढून टाकायचा प्रयत्न करत असतो आणि त्याने ते खूपच रूडली असं ओरबडायचा प्रयत्न करतोय तो. बापरे, त्याला लागलं नसेल का? असो, तर आता कला येते पटकन त्याच्यासाठी कॉफी घेऊन आणि म्हणते, अरे अरे चांदेकर, अरे असं काय करतोयस, नको ना रे काढूस ती पट्टी. आता त्याने कैची घेतली आहे आणि ते कापून टाकलंय पटकन. त्याला रिक्वेस्ट करत असते, अरे नको ना चांदेकर, नको काढूस ती पट्टी, अरे दुखेल तुला, ती जखम उघडी नको करूस, अरे का काढतोयस तुझ्या जखमेवरती राग? आता अद्वैत चिडून तिला म्हणतो, का नाही काढायचा मी माझ्या जखमेवर राग? यावर सुद्धा तू मला डॉमिनेट करणार आहेस का? माझ्या हातावरची जखम आहे ना, माझं मी बघून घेईल काय करायचं ते. हातावरची जखम दिसते ग, पण मनावरची जखम नाही दिसत, त्याच्यावर आहे का काही उपाय? कला म्हणते, तुझ्या डोक्यातला राग बाजूला ठेव, विचार कर, तुझ्याशी कसं वागायचं ना कधी कधी तेच कळत नाही मला. आता अद्वैत तिथून निघून जात असतो तेव्हा कला त्याचा हात धरते आणि म्हणते, कुठे चाललायस तू? थांब जरा, ती जखम उघडी नको टाकूस, अरे सेप्टिक होईल त्यामध्ये, हवं तर तू त्यावर बँडेज कर, अरे तू पट्टी लाव रे, पण असं नको करूस, ऐक ना रे माझं चांदेकर. पण आता अद्वैत तिच्याशी अतिशय उद्धटपणे बोलतो आणि म्हणतो, तू माझ्याशी बोलू नकोस, एवढं सगळं झाल्यावरही मी तुला माझ्या घरात माझ्या रूममध्ये राहू देतोय हे खूप झालंय.
इथून पुढे माझ्यासोबत राहायचंय तर कमीत कमी बोलायचं आणि सगळ्या गोष्टीमध्ये हक्क दाखवायचा नाही आणि माझ्या सगळ्या घरच्यांशी कमीत कमी संबंध ठेवायचा. कला म्हणते तुझं तुला कळते का काय बोलतोयस तू? अद्वैत म्हणतो मला सगळं कळतंय काय बोलतोय मी. तू चुकली आहेस. इथून पुढे माझ्या घरात राहायचं असेल तर माझ्या 2 अटी आहेत. कला म्हणते काय? कसलं अटी आहेत? आता अद्वैत म्हणतो इथून पुढे तू माझ्याशी बोलायचं नाही ही पहिली अट. कला म्हणते एवढा ॲटिट्यूड असेल ना तर मला इथे राहायचंच नाहीये. आता अद्वैत म्हणतो दुसरी अट ऐकून घे. तू देवी आईच्या उत्सवामध्ये काहीही प्रदर्शन करायचं नाही. तू कसलंही कॉन्ट्रीब्युशन करायचं नाही उत्सवामध्ये. म्हणजे देवी आईच्या उत्सवाशी आणि माझ्याशी तुझा काहीही संबंध नसेल. पण आता बघा प्रेक्षकांनो, कलाने हे चुपचाप ऐकून घेतलंय पण तिने आजोबाजवळ कशी चुगली केली अद्वैतची बघा. आता कला चिडते आणि म्हणते ए अद्वैत, उगीचच माझ्या आणि तुझ्या भांडणाचा राग देवी आईच्या उत्सवावर का काढतोयस? हा सगळा जो आपल्या घरात उत्सव आहे ना तो परंपरागत आपल्या घरात चालत आलेला आहे. अद्वैत तिला म्हणतो तुझ्या नाही माझ्या घरात. कला आता मनातल्या मनात म्हणते अच्छा असे काय, थांब आता दाखवतेस तुला मी काय करते ते. आणि आता अद्वैत म्हणतो मान्य आहे का तुला? मग कला आता म्हणते हो चल ठीक आहे मान्य आहे मला. आता अद्वैत काहीच बोलत नाही पण आता कला काहीही न बोलता बरंच काही बोलून जाते मनात आणि आता तिथून निघून जाते. आता या नैनाने खूप सारी ऑनलाईन शॉपिंग केलेली असते. राहुल ते सगळं बघतो आणि म्हणतो नैना हे सगळं कुठून आणलंयस, कोणी पैसे दिले? आता ही नैना जरा जास्तीच लाडात येते आणि म्हणते ओळख बरं तू कुठून आणलं असेल? राहुल म्हणतो माझ्या पैशातूनच आणला असणार आहेस तू. त्यावर नैना म्हणते करेक्ट, काय पटकन ओळखलं रे तू. काही म्हणा राहुल म्हणजे माझा नवरा ना आहेच हुशार. आता ती दृष्टबिष्ट काढते त्या राहुलची. तो राहुल म्हणतो पण तू निर्लज्ज आहेस ना, त्याचं काय करायचं? नैना म्हणते अरे राहुल निर्लज्ज नाही रे, मी व्यवहारी आहे. मी कमिशन घेतलं रे तुझ्या पैशातून, मी फुकटात कामं करत नाही. त्यातूनच मी माझं हे सगळं घेतलंय आणि असं म्हणशील तर हे पैसे मी कमवलंय. आता राहुल म्हणतो ए चल गप्पा बघ. आता नैना त्या राहुलला म्हणते तू ना राहुल जरा शांतपणे विचार करत जा. मॉम इन लॉ तुला काय म्हणतात की मी तुझ्यासाठी महत्वाची व्यक्ती आहे. बघ तू ज्या दृष्टिकोनातून बघतोयस ना, नाही म्हणजे या सगळ्यातून तू माझ्यासाठी चांगला वापर करून घे. म्हणजे मी तुझी चांगली मदत करू शकते, तू माझा वापर करून घे रे, तुला काही कळतच नाही. राहुल म्हणतो म्हणजे? आता ही नैना म्हणते काय रे तू पण राहुल, तुला सगळ्या गोष्टींना खूपच एक्सप्लेन करावं लागतात बाबा. एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत खाली चल, तुला ना एक भारी डेमो देते मी. आता ही नैना काय बोलतीये ते सगळं त्या राहुलच्या डोक्यावरनं गेलंय. आता ती त्या राहुलचा हात धरते आणि म्हणते चल रे दाखवते तुला. आता तिने त्याचा हात धरून तिला खाली आणलंय त्या राहुलला नैनाने. आणि इकडे आता आबा कलाला म्हणतात अगं सुनबाई जरा बोलायचं होतं ग मला तुझ्याशी सुनबाई. आता कला म्हणते बोला ना आजोबा. आजोबा म्हणतात अगं सुनबाई आपण यावर्षीपासून देवी आईचं दर्शन सगळ्यांसाठी खुलं केलंय की नाही? समदे भाविक दर्शनाला येणार, मग त्यांना प्रसाद देणं आपलं कर्तव्य आहे की नाही? कला म्हणते हो आजोबा. आजोबा म्हणतात जे भाविक दर्शन घेऊ शकत नाही त्यांना पण प्रसाद मिळायला हवाच की नाही? अद्वैत यांचं बोलणं ऐकतोय बरं का. आता आजोबा म्हणतात अगं सुनबाई चांदेकरांकडे बसणारी देवी आई, सुनबाई चांदेकरांकडे बसणारी देवी आई म्हणजे सगळ्या कोल्हापूरकरांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे ग. सगळ्यांना दर्शन मिळावं असं मला पण वाटत होतं, पण मला असं वाटतंय यावर्षी खोबऱ्याचा प्रसाद देवी आईसाठी बनवावा, म्हणजे खोबऱ्याच्या वड्या वगैरे. आता कला म्हणते चालेल ना आजोबा, आपल्या चांदेकरांच्या घरचा प्रसाद सगळ्यांना मिळवतो. अद्वैत हे सगळं ऐकतोय बरं का आता तिथे उभं राहून. त्याचे हावभाव तर पहा ना ऐकताना. आता आजोबा म्हणतात माझी अशी इच्छा आहे की देवी आईचा प्रसाद तू तुझ्या हाताने बनवावास. आता कला आजोबांना काही उत्तर देण्याच्या आधी त्या अद्वैतकडे पाहत राहते आणि अद्वैत तिच्याकडे असा तिरकी नजर करून पाहतोय. आई नाही म्हण नाही म्हण असं कदाचित तो मनात म्हणत असेल. आता ती कला बऱ्याच वेळ त्याच्याकडे बघत राहते. आजोबा म्हणतात काय ग कला काय झालं? अगं तुला प्रश्न विचारतोय मी, त्याच्याकडे कशाला बघतेस तू? आता कलाला काही डायरेक्ट सांगता येईना आजोबांना, पण ती नुसती आजोबांना अशी मान हलवते. आजोबांना कळतं काय कळायचं ते. आजोबा म्हणतात झालं झालं बेस्ट झालं बघ, आपल्या देवी आईची मूर्ती जिनं घडवली त्या माझ्या नाचसुनेच्या हातूनच यंदाचा प्रसाद होणार बघ. अगं कला या वर्षीच्या देवी आईचा उत्सव तुझ्या हाताने संपन्न होतोय बघ, असं वाटायला लागलंय आता मला. खरंच छान पोरी छान, बनीव प्रसाद असं म्हणून ते निघून जातात. आता या अद्वैतला कलाला छळायसाठी एक चांगला भारी चान्स मिळालेला आहे, पण या दोघांनी कहर केलाय आज भांडणाचा. हे अक्षरशः
त्या वही पेन घेऊन त्या वहीवरती भांडतायत प्रेक्षकांनो. म्हणजे लिखाण करून भांडण केलंय आज अद्वैत कलाने. ते कसं काय ते बघत राहा. आता आबा गेल्यानंतर ही कला पुन्हा त्याच्याकडे पाहत राहते. त्यावर अद्वैत त्या कलाकडे बघतो आणि विचार करतो, काय बाई आहे ही, हिने स्पष्टपणे सांगायला हवं होतं ना आबांना की ही प्रसाद करणार नाही. काय लब्बाड बाई आहे ही, हिने फक्त नंदीबैलासारखी मान हलवली आणि झालं. हिला सांगता नव्हते का आबांना स्पष्टपणे. आता झालं, ती कला लागते प्रसाद करायला. पण आता यांचा तमाशा बाकी आहे ना अजून. आता हे राहुल आणि नैना खाली येतात आणि आता खाली आल्यावर ही नैना मुद्दाम म्हणत असते, का असं करतोस तू राहुल, किती वेळेला सांगायचं रे तुला मी, मला माझे पर्सनल खर्च काही असतात की नाही. अरे त्यात मी प्रेग्नंट आहे, तू मला असं तोंडावर कसं काय नाही बोलू शकतो. आबांचं लक्ष गेलंय यांच्या भांडणाकडे आणि कला अद्वैत सगळेच बघतायत. नैना म्हणते, राहुल तू मला एकदा तरी विचारलं का, तुला तुझे खर्च आहेत का, तुला काही पैसे हवे का. आता सगळेजण हिच्याकडेच बघतायत ना प्रेक्षकांनो, कसं तमाशा करते बघा. आता नैना म्हणते, माझ्यासाठी नको रे, तुझ्या होणाऱ्या बाळासाठी पैसे मागते मी तुझ्याकडे राहुल. अरे समजून घे ना. अरे बाबा, मेडिसिन, ते सगळं सोनोग्राफी, बदलते कपडे, खाणं पिणं या सगळ्यासाठी पैसे लागतात. अरे ही काय स्वतःसाठी वेगळा स्वयंपाक करते का. याला काय अर्थ आहे. आजोबा ओरडतात आणि म्हणतात, काय चालले रे तुमचे भांडणं. आता लगेच ही म्हणते, काय करू आजोबा, मी कोणाला बोलू, चांदेकराच्या घरात राहून सुद्धा माझ्यावरती ही वेळ आणलेली आहे याने. आता आजोबा लगेच म्हणतात, बरं मी सरोजला सांगून तुझ्या खात्यावर पैसे पाठवायला लावतो. आता लगेच नैना आता राहुलकडे अशी बघते, बघा कसं काम केलं मी तुझं. आता सरोज, या रजनीताई आणि रोहिणी तिघी जणी नटून थटून बाहेर येतात. आबा म्हणतात, अगं कुठे चालल्या तुम्ही सगळ्याजणी एवढ्या बनवून ठणून. आता ही रजनीताई म्हणते की, अहो आबा, आपल्या देवी आईची ओटी काढली ना तेव्हा अंबाबाईच्या ओटीची आठवण झाली. आम्ही अंबाबाईची ओटी भरून येतो जाऊन, आणि येताना मंडळातल्या देव्या दिसतीलच, त्यांचंही दर्शन घेऊन येतो. थोडक्यात काय, या दर्शनासाठी बाहेर चालल्यात. मग आता आबा म्हणतात, अरे वा वा, समध्या बायकांनी एकत्र ठरवलं, हे सगळं बघून छान वाटलं मला. रोहिणी म्हणते, नैना अगं तू पण चल ना आमच्या बरोबर. आता नैना म्हणते, हो चालेल ना, मी पण येते. मग आता रजनीताई म्हणतात, आबा निघतो हां आम्ही. आता नैना या सगळ्याच जणी गेल्या बरं का दर्शनाला. आता घरात कोण, तर फक्त अद्वैत आणि कला. आजोबा सुद्धा बाहेर गेलेत. आता या सगळ्या जणी पुढे जातात, रजनीताई, रोहिणी आणि सरोज. आणि ही राहुलला गाठते मध्ये नैना आणि म्हणते, बघितलं का राहुल, कसं काम काढलं मी तुझं. राहुल म्हणतो, तुला हे सगळं करून काय सिद्ध करायचंय ग, काय दाखवायचंय तुला. आता नैना म्हणते, अरे राहुल, मला तुला हेच दाखवायचंय की आपण दोघं जण उगाचच भांडतो. अरे आपण दोघं मिळून मस्त कोणाकडूनही पैसे लुबाडून आरामात आयुष्य जगू शकतो, लाईफ एन्जॉय करायचं. मग आता लगेच हा राहुल म्हणतो, लुबाडून वगैरे काय बोलतेस ग. नैना म्हणते, अरे ठीक आहे बाबा, चिल, पैसे उकळून असं म्हणायचंय मला. अरे तुला हेच तर सांगायचा प्रयत्न करते मी. अरे आपण दोघांनी मिळून हे सगळं करायचंय. अरे उगाचच आपण भांडतोय राहुल, आपण दोघांनी एकत्र आलं ना तर धमाल होईल. तसंही मी तुझी ऑफिशियल बायको आहे, तुला सोडून मी कुठे जाणार आहे रे. अरे माझा हात मी तुझ्या हातात दिलाय ना, तोच हात आपण आता मिळूयात, एवढंच माझं म्हणणं आहे. असं नाही ना, त्या राहुलला सांगून कन्व्हिन्स करते. काय प्रेक्षकांनो, कुठल्या कुठे बोलते ही बाई. प्रेक्षकांनो, ही नाही ना तर किती दिवसापासून 2-3 महिन्याचीच प्रेग्नंट दाखवत आहे, पुढे काही सरके नाहीचे महिने. असो, तर आता या आजोबा या कलाला म्हणतात, अगं कला, जे झालं ते छान झालं बघ. पूर्वी सरोज आणि रजनी जायच्या बघ मंडळातल्या देव्या बघायला, पण मध्यंतरी त्यांनी जाणं बंद केलं होतं, पण आता पुन्हा जायला लागल्यात. चला, छान वाटलं मला, मी पण जरा यशवंताकडे जाऊन येतो. आता ही कला म्हणते, आजोबा जरा सावकाश जा हं. आता अद्वैत वाटच बघत असतो, आजोबा केव्हा जातात. अगं काळजी नको करू कला, 2 गल्ल्या सोडल्या की इथेच राहतो यशवंत. मग आता अद्वैत म्हणतो, आबा मी सोडतो ना तुम्हाला, मी ऑफिसलाच चाललोय. मग आता आबा म्हणतात, अरे असं काय करतो, अरे आपण सगळे घरातून गेल्यावर कला एकटीच राहील ना घरामध्ये, असं काय करतोयस, थांब जरा घरात, तुला महत्वाचं काम नसेल तर जाऊ नको. अरे मी आत्ता येतो जाऊन, इथेच तर आहे घर. आणि अद्वैत, तू थांब बाबा घरामध्ये, काही तुला महत्वाचं काम नसेल तर, मी येतो जाऊन, माझी काळजी करू नका. असं म्हणून आबा आता पटकन गेले, त्या म्हणजे तिथून निघून जातात. म्हणजे आबांनाही कळतं या दोघांना थोडी प्रायव्हसी द्यावी. पण आता बघा प्रेक्षकांनो, या अद्वैतला या प्रायव्हसीचा काही फायदा करून घेता येत नाही. आता तो तिथल्या तिथेच एअर झाऱ्या मारत असतो आणि आता कला त्याच्याकडे बघत असते सारखी. मग आता इकडे ही नैना त्या राहुलला पुन्हा म्हणते, विचार कर मी काय सांगितलंय त्याबद्दल. आता त्या नैनाला आवाज देतात त्या रजनीताई वगैरे, चल नैना लवकर. मग आता हा राहुल विचार करतो, ही जे बोलते त्यात पॉइंट आहे.
हिचा उपयोग करून मलाही पैसा कमवता येईल. आता नैना तिथून निघून जाते. हा राहुल विचारच करत असतो. तेवढ्यात आबा त्याच्या खांद्यावर हात टाकतात आणि म्हणतात, काय रे राहुल, तू नाही निघाला? मग आता राहुल म्हणतो, हे काय, निघालोच आबा मी. आबा म्हणतात, मग मला सोड जरा तिथपर्यंत, आणि त्या नैनाच्या सारख्या सारख्या कंप्लेंट नको येऊ देऊ आता माझ्यापर्यंत. चल सोड मला आता. आबा किती हुशार आहेत ना, राहुलला सोडायला सांगितलं पण अद्वैतला नाही म्हणले सोड म्हणून. असो, तर आता इकडे अद्वैत मात्र तडफड तडफड केल्यासारखा तिथेच येर झाल्या मारत असतो. त्याची काही इच्छा नसते या कलाने प्रसाद बनवावा. आता वेळ जात असतो प्रसाद बनवण्यासाठी. मग ही कला म्हणते, चांदेकर कशाला चिडचिड करतोय? अरे घरात देवी आईचा उत्सव सुरू आहे, म्हणजे तुझ्या घरात देवी आईचा उत्सव सुरू आहे. जे आहे ते मनात बोलून टाक पटकन. आणि मला माहिती आहे आजोबांनी मला प्रसाद करायला सांगितलं, ते तुला आवडलेलं नाहीये. बोल ना, काय पाहिजे तुला? म्हणजे असं का तगमग करतोयस तू? आता अद्वैत मी असं म्हणतो तिला. कला त्याच्याकडे बघत राहते की हा पुढे काहीतरी बोलेल, पण आता तो काय करतो की नोटपॅड घेतो आणि त्याच्यावरती लिहून तिला उत्तरं देतोय. आणि त्यावर लिहितो की तू आबांना का सांगितलं नाहीस की तू नारळाच्या वड्या करणार नाही? तू मुद्दाम हे केलंस, तू ॲडव्हान्टेज घेतलंस, आणि तू हे मुद्दाम ॲडव्हान्टेज घेऊन मला तोंडावर पाडायचा विचार करतेस. हाऊ डेअर यू, असं काहीतरी त्याने त्यावर लिहिलंय. आणि ती चिठ्ठी फाडून त्या कलाच्या हातात दिली आहे. कला ते वाचते सगळं त्याने लिहिलेलं, आणि आता कला त्यावर त्याला पुन्हा उत्तर लिहूनच पाठवते. वा रे वा, आता मजेशीर आणि इंटरेस्टिंग पद्धतीने भांडतायत ते. आता कला त्यावर त्याला उत्तर लिहिते. मग तू सांगायचं असतं की मीच कलाला अट घातली आहे, कला नारळाच्या वड्या करणार नाही, असं तू का नाही सांगितलं आबांना? आता ते लिहून ती अद्वैतच्या समोर फेकते असं. मग अद्वैत पुन्हा त्याच्यावर उत्तर लिहितो, मूर्खासारखं बोलणं बंद कर. काहीही झालं तरी तू नारळाच्या वड्या बनवणार नाहीस, आणि तू आबांना ते सांगणार आहेस. आता ते लिहून त्याने पुन्हा कला समोर टाकलंय. आता कलाने त्यावर उत्तर लिहून पाठवलंय की चांदेकर, आबांना जे वाटलं त्यांनी ते मला सांगितलं. आता आपल्याला वाटतंय ना, आपल्याला जे सांगितलंय ते तू, म्हणजे तुला जे वाटतंय ते तू आजोबांना सांग की मी देवी आईच्या उत्सवात सहभागी होऊ नये असं तुला वाटतंय. आता मला ज्या सूचना केल्या जातील त्या सूचना मी ऐकणार आणि त्याचे पालन करणार. तुला जर वाटत असेल की मी नारळाच्या वड्या करायच्या नाहीत, तर तू याच्यातनं कुठला सुवर्णमध्य काढायचा आहे ते सांग. आता ते लिहून तिने अद्वैत जवळ उत्तर पाठवलंय. अद्वैत ते वाचतो आणि त्यावर कलाला पुन्हा एकदा लिहूनच रिप्लाय करतो. अद्वैत आता तिला उत्तर पाठवतो की ठीक आहे, मग नारळाच्या वड्या मी करेल, तू मला इन्स्ट्रक्शन दे की कशा करायच्या आहे, तू करू नकोस. आता त्यावर आता कला ते वाचते आणि म्हणते, ठीक आहे चांदेकर, मला काहीही हरकत नाही आहे, मला मान्य आहे चांदेकर, असं तिने लिहिलंय. आता तो वाचतो आणि उठून उभा राहतो तडकन. आता तो कलाकडे पाहतो आणि नुसतं अशा भुवयावर करत असतो असं असं. आता शेवटी ती कला पुन्हा ती चिठ्ठी हातात घेते आणि म्हणते, अरे बाबा, तुला वड्या कशा करायच्या आहे ते सांगायसाठी तर मला तुझ्याशी बोलावं लागेल ना, चालेल का तुला? आता अद्वैत ते वाचतो, पुन्हा खाली बसतो. अरे प्रेक्षकांनो, यांचा काय तमाशा चाललाय. यांच्यापेक्षा लहान लेकरं बरे, ते निदान समोरासमोर भांडून निदान मिटवतात तरी भांडणं, पण यांचे भांडणं काही मिटेना. पण मजा येते प्रेक्षकांनो. रादर ही मालिका यावरच बेस्ट आहे असं म्हणायला हरकत नाहीये. छान दाखवतात लक्ष्मीच्या पावलाने. मला आवडती ही मालिका खूप. तर आता कलाने त्याला लिहून पाठवलंय की मी तुझ्याशी बोलू का, चालेल का तुला? आता अद्वैतने ते वाचलंय आणि त्यावरती पुन्हा त्याने मागच्या पानावरती त्याला उत्तर लिहून पाठवलंय की काही लिमिटेडच इन्स्ट्रक्शन दे कला, असं त्याने त्या कागदावर लिहिलंय. आणि आता उठतो तडकन आणि त्या स्वयंपाकघरात जाऊन उभं राहतो. कला सुद्धा आता अद्वैतच्या पाठीपाठी किचनमध्ये जाते. आता हा स्वयंपाकघरात जातो आणि मोठ्या मोठ्याने टाळा वाजवायला लागतो, चला चला इन्स्ट्रक्शन द्या, असं खाणाखुणा करून तो बोलतोय कलाशी. आता कला पण त्याला खाणाखुणा करत बोलते की आता तू काय करणार आहेस, थांब जरा. आता अद्वैतला समजेना ती काय खाणाखुणा करू लागली. मग तो मोठ्याने म्हणतो, काय काय बोलतेस तू, मला नाही कळते, लिहून सांग नाही तर. आता लगेच कला म्हणते, अच्छा मग मी बोललेलं तुला चालणार नाहीये का? मग आता अद्वैत म्हणतो, ठीक आहे, थोडं थोडं बोल, चालेल मला. मग आता कला म्हणते, हे बघ, मी मदत केलेली तुला चालणार आहे का? काय करणार आहे, झेपेल का तुला? आता हा अद्वैत तिच्याशी न बोलता लगेच म्हणतो, आनंद, अंजू, कुठे गेलात तुम्ही? आता लगेच कला काही बोलत नसते. तेव्हा अद्वैत म्हणतो, ए चल पटकन बोल कला, युअर टाइम स्टार्ट नाव. कला म्हणते, काय टाइम स्टार्ट नाव, स्पर्धा चालू आहे का ही? आता लगेच अद्वैत म्हणतो, माझी तुझ्यासोबत स्पर्धा? आता कला म्हणते, बरं बरं, आता जास्ती बोलू नकोस, कामाकडे वळूयात का आपण?
आता अद्वैत म्हणतो हो वळूयात, आणि आता असं वळतो बाजूला. कला त्याच्याकडे बघते रागाने. पण आता प्रेक्षकांनो छान दाखवलाय पुढचा भाग त्याने. आता अद्वैत स्वतःच्या हाताने त्या नारळाच्या वड्या बनवत असतो. पण आता ती वडी बनवता बनवता गरम गरम जे सारण असतं ना नारळाचं, ते त्याच्या हातावर पडतं आणि आता त्याला चटका बसतो. तेव्हा कला त्याला पटकन पुसते आणि अशी फुंकर मारते त्याच्या हातावर. आणि आता ही सरोज, रजनी सगळेजण येतात. आता लगेच सरोज ओरडते कलावर, ए मुली, माझ्या मुलाला कामाला लावलंस तू? आजोबा येऊन म्हणतात, अरे वा कला, मला तर फक्त तुझ्याकडनं प्रसाद हवा होता, पण तुम्ही दोघांनी तर जोडीने प्रसाद बनवला, देवी आई प्रसन्न होणार. मग आता आजोबांनी असं बोलल्यानंतर कला म्हणते, मी माझा प्रसाद करणार होते, पण त्याला मला प्रसाद करू द्यायचा नाहीये. म्हणजे त्याने मला अट घातली आहे की मी देवी आईच्या उत्सवामध्ये काहीही करायचं नाहीये म्हणून. अरे देवा, आता या अद्वैतला कलाने डायरेक्ट उघडच पाडलंय. पण आता आजोबा काय उत्तर देतात यावर हे ऐकणं इंटरेस्टिंग ठरणार. या दोघांच्या लव्ह स्टोरीला नवरात्रातच सुरुवात होणार आहे प्रेक्षकांनो, हे मात्र खरं आहे, कारण तसं त्यांनी सांगितलं होतं. पण आता हे सगळं बघण्यासाठी आपल्याला सोमवारची वाट बघावी लागेल. तोपर्यंत बरेच खोटे नाटे रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला मिळतील. असो, पण आता आपली भेट मात्र सोमवारी होणार. अगदी खऱ्या खुऱ्या रिव्ह्यूज जे मालिकेमध्ये दाखवलं जातं तेच आपल्या चॅनलवर प्रसारित केलं जातं. तुम्हाला जर आवडतच असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सची मी वाट बघत असते. धन्यवाद.